लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो एक वेगळाच टर्निंग पॉईंट आलाय. म्हणजे खरं तर आज पार्थने काव्याच्या डीपी वरून, त्या सिनेमॅन कॉफीच्या डीपी वरून या दोघींनी जे डिजिटल कारस्थान केले ते डिजिटल कारस्थान शोधून काढले. तिच्या एका प्रोफाईलमुळे आणि तिचा पासवर्ड असल्यामुळे आता पार्थने या दोघींना एक्सपोज कसं केले पाहूया. इकडे आता जीवाला नंदिनीने बनवलेला वरण भात घेऊन ज्या वेळेला आई आलेली आहे त्यावेळेला लगेचच गुड्डू म्हणतो, तुमचं चालू द्या, मी आलोच जरा, असं म्हणत प्रेक्षकांनो गुड्डू तिकडून निघून गेलाय. आणि त्यानंतर आता इकडे ती सांगायला लागते, घ्या जीवा, छानपैकी वरण भात गरम गरम खाऊन घ्या. म्हणजे मी नाही हा बनवलाय वरण भात, काही झालं तरी माझा हा वरण भात नाही आहे, मी हा वरण भात नाही बनवलाय, तर तुमच्या बायकोने खास तुमच्यासाठी हा वरण भात बनवलेला आहे, खाऊन घ्या बरं. यावरती जीवा आता लगेचच गरम गरम वरण भाताच्या मध्ये हात घालतो आणि त्याचा हात भाजलेला आहे. हात भाजल्यावरती लगेचच आता इकडे तो बोलत आहे की हात भाजल्यावरती ती म्हणते, मला माहिती होतं, नंदिनी मला म्हटली होती की तुमचा हात नेहमी जेवताना भाजतो म्हणून. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय नंदिनी असं म्हटली? यावरती आता इकडे ती म्हणते, मग काय, नंदिनीला तुमची आता किती काळजी आहे हे सांगायला हवे का? खूप काळजी करते ती. आत्तासुद्धा बाल्कनीमध्ये बघितलं ना तुम्ही, तर बाल्कनीमध्ये तुम्ही आता जेवताय की नाही, तुमचा हात भाजतोय का, हे सगळं ती आता पाहत असेल. ती अशी वरवरती कितीही रूढ वाटत असली ना तरीसुद्धा खरं तर तिचं तुमच्यावरती खूप 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 प्रेम आहे. यावरती आता इकडे जीवा सांगतो, हो पण मी नाही हा वरण भात खाऊ शकत. यावरती ती म्हणते, का हो, मी आईच्या मायेने तुम्हाला जर का हा वरण भात भरवला तर मात्र तो वरण भात तुम्ही खाल ना. यावरती लगेचच आता इकडे आईची माया काही तिला गप्प बसू देत नाहीये. ताबडतोब जीवासाठी आणलेला वरण भात ती आता जीवाला भरवते. आता ही झाली जीवाची गोष्ट. तर आता इकडे काव्याने सुद्धा आता मोठं घामासानच ठेवलेलं आहे. काव्याने बोक्याला आपल्या अंथरुणावर ठेवलंय आणि बोक्या, तू आता माझ्या बाजूला झोपायचं, कळतंय का, आणि आपण दोघंजण एकाच अंथरुणात झोपायचं आहे. आणि हे बघ, त्रास द्यायचा नाहीये तुला, आता एसीचं टेम्परेचर मी व्यवस्थितरित्या सेट करते, असं म्हणत तिने आता एसीचं टेम्परेचर सेट केलंय. आणि टेम्परेचर सेट करून ती बोक्याला सांगते की इतकं टेम्परेचर असलं ना की तुला व्यवस्थित झोप येते, याच्यापेक्षा कमी जास्त टेम्परेचर असेल तर तुला झोप येत नाही आहे. आणि म्हणूनच तुला छानपैकी झोप यावी याच कारणासाठी मी हे सगळं करत आहे, असं आता ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता पार्थ तिच्याकडे एकदा पाहतोय, एकदा आपल्याकडे पाहतोय आणि त्याला काही कळतच नाही आहे की आपल्यासोबत चाललंय तरी काय. आणि ती बरोबर जेवढं आता पार्थला टेम्परेचर हवे तेवढं टेम्परेचर करते आणि त्यानंतर पार्थ पण झोपण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता ती मात्र काही झोपत नाहीये. ती बोक्याला सांगते, आजपासून रोज बोक्या तू माझ्या बाजूला झोपणार आहेस, असं म्हणत ती मुद्दामच पार्थला चिडवते. आणि नेहमीप्रमाणे पार्थचं डोकं जिकडे आणि तिचे पाय तिकडे अशा पद्धतीने ती झोपते. तर इकडे पार्थने सुद्धा आता आपल्या बाजूला काव्याचं पेंटिंग ठेवलंय आणि त्याचं तोंड तिकडे आणि तो इकडे असा बसलाय. इकडे तोपर्यंत नंदिनी आणि जीवाची गोष्ट राहिली. तर आता इकडे जीवा, त्याला खूपच थंडी वाजत आहे. काय करावं या उभ्या रिक्षेमध्ये तो आता एकटा झोपू, म्हणजे तो आता थंडीमध्ये कसा झोपणार, त्याला काहीतरी अंथरायला पांघरायला पाहिजे आहे. आणि तो तरी पण आता त्या रिक्षेमध्ये झोपलाय. रिक्षेमध्ये पडल्यावरती त्याचे पाय मात्र रिक्षेच्या बाहेरच आलेत. आणि त्यानंतर तो आता आपला जो नंदिनीचा आणि जीवा यांचा जो फोटो लावलेला आहे त्याच्याकडे पाहत तो म्हणतो, हे बघा, कितीही संकट आली ना, कितीही मला अडवण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही किंवा मी तुम्हाला तुमची साथ सोडणार नाही आहे. तोपर्यंत नंदिनीला काही झोप येत नाही आहे. ती विचार करते, जीवा झोपले असतील का, नक्की काय झालं असेल, एकदा टोकून बघू का मी नक्की काय झालंय, असं म्हणत ती आता विचार करते आणि त्याला भेटायला बाहेर चाललेली आहे. ज्या वेळेला ती त्याला भेटायला बाहेर जाते पण त्याच वेळेला ती आपला पाय पुन्हा रोखते आणि ती विचार करते, तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजे कशा प्रकारे आपण आता मध्ये रोल ठेवायचो, कशा प्रकारे आपण आता या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायचो, हे तिला आठवतं आणि तिला आता खूपच वाईट वाटतं. आणि त्यानंतर ती आता बाल्कनीमध्ये असलेल्या जीवाला बघण्यासाठी आलेली आहे. तर जीवाला आता इकडे बघितल्यावरती त्याचे पाय उघडे आहेत. काय करू आणि ती आता विचार करते की मी जाऊ का, त्यांच्या अंगावर पांघरून टाकू का. आणि हातामध्ये अक्षरशः तिने पांघरून घेतलंय आणि फक्त जायची खोटी आहे. पण त्याच वेळेला तिचा इगो महत्त्वाचा ठरतो आणि ती म्हणते, नाही, मी कशाला जाऊ तिकडे, नाही, मी जात नाहीये, काही गरज नाहीये. त्यांनी स्वतःहून आता ठरवले ना की काय करायचं नाहीये,
तर आता त्यांची मर्जी आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं ते, असं म्हणत ती आता इकडे तिकडे येरझाऱ्या घालत आहे. तोपर्यंत आई आलेली आहे आणि पाहते तर काय, नंदिनी आपल्या सोफ्यावरती झोपून राहिलेली आहे. म्हणजे सोफ्यावरती पायाची मुरकुटी करून नंदिनी झोपलेली आहे. ती बराच वेळ जीवाच्या उठण्याची वाट पाहत असणार आहे आणि त्याच कारणास्तव नंदिनी झोपले हे बघितल्यावरती लगेचच आता आई म्हणते, ही कितीही नाही म्हणण्याचा प्रयत्न केला ना या मुलीने, तरी सुद्धा हिचं जीवावरचं प्रेम काही लपत नाहीये. स्वतः आता तो तिकडे अवघडून झोपलाय म्हणून ही सुद्धा अवघडून झोपलेली आहे. आता ह्याला प्रेम नाही म्हणायचं तर ह्याला काय म्हणायचं? कमालच झाली. खरंच नंदिनी प्रेम पण करतेस, ते व्यक्त पण करत नाहीयेस असं ती म्हणते. इकडे तोपर्यंत जो व्हिडिओ जीवाने टाकलेला आहे तो व्हिडिओ घेऊन आता या दोघी जणी बसल्यात आणि त्यावरती आता इकडे रम्या सांगते, आई तू तर म्हटली होतीस की ह्या व्हिडिओचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. त्यावरती ती म्हणते, निगेटिव्ह इम्पॅक्ट मी करते, मीच त्या व्हिडिओवरती पहिली कमेंट करते. अगं ती पब्लिक व्हिडिओ आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावरती नक्कीच आता इकडे हे करू शकते असं म्हटल्यावरती आता लगेचच हे सगळं चालू असताना पार्थला झोप काही येत नाहीये. पार्थला झोप येत नाहीये आणि त्यामुळे तो आता झोपेत सगळं स्वप्न पाहतोय. कशा प्रकारे काय घडलं प्रोग्रामच्या मध्ये, आता काव्याने आपल्यावरील प्रेम कसं व्यक्त केलं आणि त्यानंतर मग ते आपण फोटो पाहिले आणि तो स्वप्नातनं म्हणजे जो झोपलेला आहे अर्धज्ञानीमध्ये तो ताडकन जागा होतो. नाही काहीतरी गडबड आहे. नेमके त्याच वेळेला ते फोटो तिकडे आले तरी कुणी ते फोटो टाकले असतील, त्याला आता शंका येते आणि या शंकेचं निरसन करण्यासाठी किंवा या शंकेचा शोध घेण्यासाठी पार्थ आता विचार करतोय. त्याने आपला मोबाईल काढलाय आणि त्याच वेळेला त्याला दिसलाय जीवाचा व्हिडिओ. इकडे तोपर्यंत ह्या दोघी जणी त्या व्हिडिओवरती कमेंट टाकतायत आणि ती सांगते, हे बघ सोशल मीडिया आहे, आपण त्या व्हिडिओवरती वाईट कमेंट टाकली तरी कुणाला काही कळणार नाहीये आणि आपली वाईट कमेंट बघून बाकीचे सुद्धा करतील की वाईट कमेंट. असंच असतं, जर का आपण एखाद्या ट्रेंडिंग व्हिडिओच्या खाली आता एखादी म्हणजे हे टाकलं तर काय फरक नसतं पडत कमेंट वगैरे, कुणाला ते काही ओळखू जात नाही. त्यावरती ती म्हणते ठीक आहे, तेवढं तर ठीक आहे, पण तरी सुद्धा त्यावरती ती म्हणते जाऊ दे तू खेळ बरं, तू आता शतरंज खेळ. त्यावरती ती म्हणते हो ना, शतरंजच्या बाजीमध्ये माझी अवस्था अशी झाली ना की मी आता वजीरला मात दिलेला आहे. म्हणजे मी खरं तर उंट मारलाय पण माझ्याकडे वजीर धावून आलाय, ही राणी धावून आली. तू एक काम कर ना, या काव्याला आत्ताच्या आत्ता इथून हकलवून लाव ना, मला खरंच कळत नाहीये की या काव्याचं काय करायचं. आणि त्यावरती वसू म्हणते हो जरा तुझं डोकं वापर, जरा शांती ठेव, जर का असाच अतताईपणा करत राहिलीस ना तर काही खरं नाहीये असं म्हणत ती सांगते, हो त्या राणीला हारलेलं तर मला पण बघायचं आहे, मी सुद्धा बघणार आहे की एकटी ती राणी आता काय करू शकते, तिच्यासोबतचे साथीदार किंवा तिचं हे सगळं आता गेलेलं आहे. असं म्हणत असताना पार्थच्या आता इकडे सोशल मीडिया अकाउंटवरती त्याला काहीतरी अशी गोष्ट दिसते आणि त्यानंतर पार्थ हादरलाय. हे सगळं दोघींनीच केलंय हे पार्थच्या लक्षात आलंय. आता आपण बघूया पुढे की नक्की काय पार्थला सापडले. पार्थला तर आता इकडे एक अकाउंट सापडलेलं आहे ड्रीमी गर्ल नावाचं. आता हे ड्रीमी गर्ल नावाचं अकाउंट दुसरं तिसरं कोणाचंच नसून हे असतं अकाउंट रम्याचं आणि त्या अकाउंट नंतर सगळ्या तो आता विचार करतोय की त्या दिवशी त्या पेन ड्राईव्ह मध्ये हे सगळं कसं काय आलं. म्हणजे त्या दिवशी पिहूने तर आता चांगले फोटो सगळे टाकले होते. मग जर का पिहूने चांगले फोटो टाकले होते तर ते फोटो कुठून आले. नाही मला त्याचा शोध घेतलाच पाहिजे. आणि त्याच वेळेला तो आता जीवाचा व्हिडिओ पाहतोय. जीवाचा व्हिडिओ पाहत असताना त्याच्यावरती असलेली ती वाईट कमेंट त्याने पाहिलेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ती वाईट कमेंट त्याने पाहिले आणि त्याच वेळेला त्याला आता खूपच मोठा धक्का बसलाय आणि खूप मोठं गूढ त्याच्यासमोर उलगडलंय. इकडे ह्या दोघी जणी आता एकमेकींशी बोलतायत की त्या काव्याला लवकरात लवकर इथून हकलून द्यायला पाहिजे. ती जोपर्यंत इकडे आहे ना मांजर, ती सारखी माझ्या गोष्टींमध्ये तोंड घालत राहणार आहे. त्यावरती रम्या म्हणते, हो एक करत आपण आता सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आतताईपणा करून काही चालणार नाहीये आणि तू सुद्धा असा काहीतरी आतताईपणा करू नकोस. यावरती आता इकडे ती सांगते, अगं ती काव्य आहे ना, ती काव्य आपलं सत्य शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीये, म्हणून मला तिची भीती वाटते. तिने जर का शोधायचं ठरवलं की त्या दिवशी पार्टीमध्ये ते फोटो आपणच क्लिक करत होतो किंवा आपणच ते फोटो त्याच्यात टाकले होते आणि आपल्याच प्लॅनमुळे ते सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने आलेले आहेत तर ती आपलं काही खरं ठेवणार नाहीये. त्यावरती आता इकडे सांगायला लागते इकडे आता वसू की हे बघ तू शांत बस, तू जरा सध्या तरी शांत बस, बघू आपण नंतर काय करायचं ते. ती ह्या घरात जास्त दिवस टिकत नाहीये कारण मुळात पार्थ तिच्या विरोधात आहे की नाही, त्यामुळे ती काही टिकत नाहीये. रम्या म्हणते असं झालं तर किती मजा येईल.
ती इथल्या इथे निघून जायला पाहिजे, मला खरं तर तिच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तितक्यात पार्थ तिकडे आले आणि खबरदार, तुमच्या दोघींचं काय चाललंय ते मला कळलंय. आता प्रेक्षकांनो दोघी जणी घाबरल्यात आणि त्यावरती पार्थ म्हणतो 16 डिसेंबरला जे काही झालं ना, त्यानंतर 16 डिसेंबरच्या या गोष्टींच्यामुळे खरं तर आता खूप मोठं सत्य समोर आले. कुठे तरी तुम्ही याला कारणीभूत आहात ना. आता ह्या दोघींना कळत नाहीये की नक्की म्हणजे काय झालंय पार्थला, पार्थ कशाबद्दल बोलतोय. आणि आपण जर का आता इकडे आपलं हे कबूल करून बसलो तर त्यावरती मग आता लगेचच वेडपणाचा आव आणत बोलायला लागते रम्या, पार्थ कशाबद्दल बोलतोयस तू, अरे असं काय करतोयस, मला काहीच माहित नाही. पार्थ म्हणतो मला वेडं समजलंस का, ड्रीमी गर्ल. यावरती लगेचच आत्या आता म्हणायला लागते काय ड्रीमी गर्ल. यावरती तो म्हणतो हे बघ, ड्रीमी गर्ल हिचं अकाउंट आहे, त्याच्यावरती सिनेमन कॉफीचा DP ठेवलेला आहे आणि त्याच अकाउंट मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे मला समजलंय की हिनीच सगळं केलेलं आहे. आता तिला कळतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, ड्रीमी गर्ल अकाउंटचं काय झालं. त्यावरती आत्या विचारते अरे बोल ना ड्रीमी गर्ल अकाउंटचं काय. यावरती तो म्हणतो आत्या तुला त्या ड्रीमी गर्ल अकाउंटबद्दल काही माहीत नाही आहे, असं होणारच नाही आहे, तुला सुद्धा तिच्याबद्दल माहिती आहे, तुम्ही दोघींनी मिळून हेच कारस्थान केलं ना. आणि तुम्हाला वाटलं असेल की मला ते ड्रीमी गर्लचं हे कसं समजलं, तर एक वेळेला मला मला आता इकडे लॅपटॉप हवा होता रम्याचा, माझ्या लॅपटॉपचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला रम्याचा लॅपटॉप हवा होता, म्हणून ज्या वेळेला मी तिचा लॅपटॉप हायर केला आणि त्याच्यामध्ये असलेलं तिचं अकाउंट पाहिलं, मी ज्या वेळेला लॅपटॉप मागायला गेलो होतो तेव्हा ती आता ड्रीमी गर्ल या नावाने हे करत होती आणि ती व्हिडिओ ड्रीमी गर्ल या नावानेच करते आणि DPला तिने ड्रीमी गर्लच्या सिनेमन कॉफी ठेवलेली आहे आणि त्या प्रोफाईलमधून तुम्ही हे सगळं केले ते मला कळलं. ज्या वेळेला मी तिचा लॅपटॉप घेतला तिचं हे प्रोफाईल, तिचं त्याच्यावरचं जे काही पासवर्ड आहे सगळं मला कळलं होतं आणि त्याच्यावरूनच मला कळलंय की हे सगळं तुम्हीच केलेलं आहे. आणि फ्लॅशबॅकमध्ये कशा पद्धतीने तिचा पासवर्ड आपण घेतला हे सगळं सांगितल्यावरती लगेचच पार्थ म्हणतो आत्ता मी ज्या वेळेला आतमध्ये व्हिडिओ पाहत होतो त्याच्या खाली केलेली कमेंट तुमचीच आहे ना, त्याच्या खाली असलेला तो आता DP तुमचाच आहे ना. आता ह्या दोघी जणी जरा घाबरल्यात, त्यांना वाटते की 16 डिसेंबरचं बद्दल पार्थ बोलतोय आपल्यावरती चिडलाय, पण खरं तर पार्थ 16 डिसेंबर बद्दल चिडलेला नाहीये, कारण त्याच्याकडे तेवढं आता हेच नाहीये, त्याला चिडलाय ते म्हणजे तो आता केलेल्या कमेंटला. आणि तो म्हणतो काय मिळतं तुम्हाला हे अशा कमेंट करून, म्हणजे जीवाने जर का आता चांगला एखादा व्हिडिओ बनवलाय तर त्याच्यावरती कमेंट करून उपयोग आहे का, किंवा त्याला असं करून उपयोग आहे का, नाही, त्याला हे करून उपयोग नाही आहे. तर आता तुम्ही मुद्दाम हे सगळं केलेलं आहेत. आता तोपर्यंत थोडीशी वसू सावरलेली आहे आणि ती विचार करते सरा 16 डिसेंबरचा तर आरोप नाही आहे ना, आणि ती म्हणते हो मी केलं हे सगळं, मी केली कमेंट, मला आता जीवाला सांगायचं होतं की हे करून काही उपयोग नाही आहे म्हणून मी केली कमेंट, सोशल मीडिया आहे, मला माझा अधिकार नाही आहे का कमेंट करायला. यावरती आता इकडे तो म्हणतो आहे की तुम्हाला तुमचा अधिकार आहे, पण कुठे काय कसा वापरायचा याची जर का अक्कल नसेल ना तर तो न वापरला तरच बरा. आता इकडे त्याने चांगलंच फटकारले आणि तो म्हणतो मी फक्त इतकंच करून थांबणार नाहीये, खरं सांगायचं तर आता मी हे कमेंटचं सत्य शोधलंय, पण मला माहिती आहे की 16 डिसेंबरला त्या दिवशी जे काही झालं ना ते सुद्धा तुमचीच कारस्थानं आहे, तुम्ही दोघींनीच मिळून आता हे सगळं केलेलं आहे, हे मी विसरणार नाहीये आणि ते मी शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीये, असं म्हणत पार्थ या दोघींच्या विरोधात झालाय. आणि त्याच वेळेला इकडे आता काव्या तयार झाली आणि ती सांगते पार्थ देशमुख तुम्हाला मनवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं मी करायला तयार आहे. आता तुम्हाला काव्याचं सेकंड व्हर्जन पाहायला मिळणार आणि काव्या आता छानपैकी तयार झाले, पूर्वीसारखी अगदी स्लीवलेस वगैरे ड्रेस घातलाय, मोकळे केस सोडलेत आणि खूप सुंदर तयार होऊन पार्थला भुलवायला निघाले. तोपर्यंत नंदिनीचा पार्थला कॉल आलेला आहे की मला काय वाटतं की एकंदर काव्या तुमच्यावरती जे प्रेम करते ना त्यामुळे तुम्ही आता म्हणजे तिचा स्वीकार करावा आणि आयुष्यात मूव ऑन व्हावं. यावरती तो म्हणतो मला आयुष्यात मूव ऑन होता येणार नाहीये, तुम्ही जे सांगताय ते पटत नाहीये. इकडे तोपर्यंत मग आता जीवा सांगत आहे नंदिनीला तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती. यावरती ती म्हणते हे बघा बस करा. यावरती तो म्हणतो नाहीतर तुम्ही इथे कशाला आला असतात, बरोबर आहे की नाही, त्यामुळे तू काल वरण भात पण का पाठवलात मला, तुम्हीच तर पाठवलात ना, आणि आता तुम्ही भेटायला पण आलात, त्यामुळे चिंता करू नका, मला सगळ्या अपडेट मिळत आहेत.